हटवलं नाही, चालेला हटवलं नाही तर बीजेपी जातीवाद केलेला ही काय प्रश्न टाकीची नातेवाईक नाही लोक संघटनेचे पीएल तिकीट देतो बापाची पार्टी 25 वर्ष रस्त्यावर आहे साहेब, रस्त्यावर मी नातेवाईकाला तिकीट दिलं करांना आणि काम नाही आहे ना साहेब. यांची बापाची अंगावर रॉकेल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही काय तुमच्या नेमक्या मागण्या होत्या? नेमक्या मागण्या काय होत्या साहेब? मी एकच सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचं उपाध्यक्ष पद आहे. मी मागील 25 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीत काम करतो. तसेच मी कोरोना काळामध्ये मला यांनी कोरोना योद्धा म्हणून यांनी मला सर्टिफिकेट दिलं. पेपर मध्ये मी 10,000 मास्क वाटले. घराघरात मी 1500 तर 2000 मी ऐका साहेब 1500 तर 2000 वाफेचे मशीन वाटले. त्याच्यातनं यांना डॉक्टर त्याला 1500 मशीन माझ्याकडनं दिले. यांनी ज्यांचे स्टिकर लावून यांच्या वाड्यात वाटले. साहेब मी 500 किटा यांना दिल्या. यांनी जर भाजपला यांच्या पिशव्या घातल्या, माझ्या पिशव्या काढल्या साहेब. आणि यांनी या बाहेर वाटलं बाहेर. आणि मी गरगरीबांना वाटलं माझ्या पिशा काढल्या यांनी इथे आणलं. आता तुम्हाला उमेदवारी मला उमेदवारी नाकारली. म्हणजे नाकारली कशी ऐकून घ्या साहेब. सकाळी मला 10 वाजता ऐका साहेब, सकाळी 10 वाजता मला एक सांगा साहेब, सकाळी 10 वाजता मला जिल्हाध्यक्षांचा फोन आला. मला मेसेज पण आहे, टेक्स्ट मेसेज आहे, तू फॉर्म भर, तुझा बी फॉर्म रेडी आहे. त्यानंतर मला आमदार संजय केनेकरांचा फोन आला, तुझा फॉर्म रेडी आहे, तू फॉर्म भर. यांनी शितोळे साहेबांनी मला 12:30 वाजता धनंजय कुलकर्णीचा फोन आला. मला सांगतात तुमचं नाव सांगा, तुमच्या वडिलांचं नाव सांगा. आणि जे आहे आता तुमची मागणी काय आहे? मला न्याय द्या. काय पाहिजे? मला माझा तिकीट द्या. मला माझं तिकीट द्या. जर एक मिनिट साहेब, हे म्हणतात की बाबा सर्वे मध्ये बरं का साहेब, मी यांना हे विचारतो. आता तर वेळ गेली भरायची, मात्र तुमची आताच्या स्थितीला मागणी काय आहे? यांच्या एक मिनिट, यांच्या फॉर्म आहे, मला सी फॉर्म यांनी द्यायला पाहिजे. मागे घेण्याच्या अगोदर यांनी जर सी फॉर्म दिला तर मी यांना सांगतो, मी सगळ्यात हायेस्ट
लीडनं यांना निवडून आणेल, पूर्ण पॅनल निवडून आणेल एवढा शब्द देतो साहेब, नाही तर पूर्ण पॅनल पाडून टाकेल नाही. मी एमआयएमचा पॅनल आणून दाखवणार. साहेब मला यांनी न्याय करायला पाहिजे माझ्यावर. मला यांनी सी फॉर्म द्यायला पाहिजे. यांच्याकडे सी फॉर्म आहे. त्यांनी जर सी फॉर्म दिला मागे घेण्याच्या अगोदर तरी सुद्धा माझा मी त्यांना शब्द देतो, मी पूर्ण पॅनल आणून दाखवेल. पण तुम्ही पक्ष शिस्त जी आहे ती मोडली असं त्यांचं म्हणणं आहे. साहेब मी शिस्त का म्हण ऐका साहेब, या शिस्त मीनी मोडली, यांनी मोडली साहेब. शिस्तमध्ये यांचा काय नेम आहे साहेब, की जो कार्यकर्ता 15 वर्ष 20 वर्ष काम करन तो सर्वे मध्ये नाव येईल. बरोबर आहे साहेब, आणि आज सगळ्या नेत्यांकडे बी आहे. असा हल्ला करणे यांना मी काल भेटण्याचा प्रयत्न केला. यांनी हे साहेब सावे साहेबांची स्टेटमेंट अशी होती, मी ज्यावेळेस मुलाखतला गेलो त्यावेळेस ते म्हणाले की तुझे 15 ते 20 उद्घाटन मी केलेले आहेत, तुला मला बायोडाटा दाखवायची गरज नाहीये, हे असे म्हणतात. त्यानंतर मला सांगतात साहेब बरं का, मला तुझं काम माहितीये, मला दाखवायची गरज नाहीये. त्यानंतर सर्वे मध्ये नाव यांनी सर्वे आणावं. त्यानंतर साहेब यांनी यांचा पीए 3% त्याला 3% सुद्धा त्याला सर्वे त्याला तिकीट दिलं. आणि डॉक्टर साहेबांनी यांचा नातेवाईक आहे तिथं पाले म्हणून, त्या नातेवाईकाला त्यांनी तिकीट दिलं साहेब. सर्वे मध्ये किती टक्के तुम्हाला? साहेब मला 70% सर्वे मध्ये जनतेच्या सर्वे. आणि हे पाहून घ्या, ज्यांना तिकीट दिले त्यांना हे पाहणं साहेब 3.5%, प्रशांत 55% साहेब यांना म्हणावं हा सर्वे खोटा असेल. मी जीवनभर सागर पाले 10%. बरं का साहेब, आणखी सांगतो साहेब तुम्हाला, हे बा साहेब हे ड गटामधून जर मी मागितले पाटील 42%, उल्हास सर्वे 4%. तुम्ही हे दाखवलंय बरोबर, हे दाखवलंय अगोदर, पण आता या सगळ्या भूमिकेनंतर काय आता साहेब मला यांनी न्याय द्या. तुम्ही साहेब जर ही भारतीय जनता पार्टी आहे, ही जनतेची पार्टी आहे असं मोदी साहेबांचं म्हणणं आहे, असं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे, प्रदेश अध्यक्षांचं म्हणणं आहे. तो 2% जो 70% त्याला गाडला, जो 2% त्याला दिलं का, तो कार्यकर्त्याचे कपडा उचलतो. आम्ही घरंदाज आहे, आम्ही कार्यकर्त्याच्या गाडीत 7 वाजेपासून त्याच्या दारात पडतात, याची त्यांचं ऐकून आमचं तिकीट कट केलं. सकाळी 7 वाजेपर्यंत माझं नाव काय होतं का, दाखवा तुम्ही कोणत्या 50% महिलांना दिलं. आम्ही 2च महिला नाही असं पूर्ण महिला आवाज उचलायला घाबरत आहे. आम्ही सगळ्या 50% महिलांचा आवाज घेऊन उतरलेला आहे. क्रमांक 7 सौ लता सर्वेमध्ये तुमचं नाव नाही आलं. मग माझं एकच म्हणणं आहे, नवरे बाहेर फिरत होते, पोरं बाहेर फिरत होते, त्यांच्या आयापर्यंत त्यांच्या बायकोपर्यंत किचन मध्ये सर्वे झाला का? मग सर्वे वाले किचन मध्ये गेले का? घरगुती बाई जी बाई घराचा पाय दारातून पाय पडा ठेवा. लाडकी बहीण काय, लाडक्या बहिणीने केंद्रात राज्यात सत्ता आणलेली आहे. आता लाडक्या बहिणी संभाजीनगर मध्ये सुद्धा सत्ता येऊ देणार नाही. काय भावना आहे तुमची? संतापलेले आहे तुम्ही? संतापलेले आमच्या प्रभागातला एका नेत्याने माझं तिकीट त्याने कट केलेलं आहे, त्याला आम्ही येऊ देणार नाही. हे दरवेळेस होत आहे, प्रत्येक वेळेस काय एकाच नेत्याला तुम्ही एकाच व्यक्तीला तिकिटाचं हे करता. तो सकाळपासून नेत्याच्या दारात पडलेला असतो 7 वाजेपासून. तुम्ही सक्षम महिला तुम्हाला दिसत नाही. ज्यांच्या आईला तिकीट वयस्कर बाई आहे, मग त्यांचा सर्व झाला का घरातल्या महिलेचा? सक्षम महिलेचा सर्वे होत नाही. तुम्ही बीजेपीचे जे आंदोलन होता त्यामध्ये पण सहभागी केसेस अंगावर, आणि ते नेत्यांनी पण पाहिलंय, कारण की ज्या आंदोलनाच्या केसेस होत्या कोर्टात आम्ही सगळे हजर असताना आमचे सगळे नेते आमच्या सोबत होते. तक्रार नेमकी कुणाच्या विरोधात? आमची तक्रार नेमकी महावतकर सरांच्या विरोधात आहे. ते पण ओपन मधून उभे होते, आणि नितीन चित्ते स्टँडिंग नगरसेवक असल्यामुळे ते पण ओपन मधून उभे होते. आणि नितीन चित्तेंची इच्छा नसताना
त्यांना बळजबरी त्यांच्या आईला मावळकर सर कटले असते म्हणून त्यांनी त्यांच्या आईला ओबीसीत हे करायला लावलं. तिकीट कोणत्या नेत्यांनी नाकारलं? हा? कोणी तोडत दाखवत नाही, नाकारायचा प्रश्न नाही. पळून गेले सगळे नेते. जोपर्यंत माझं जर नाव होतं, कोणीच तोंड उघडत नाहीये, कोणीच आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही. कसं नाही तर सगळे तिघांचे नेते, सगळे नेत्यांनी आमचे सगळे सारखे आम्हाला आम्हाला आली नाही. त्यांनी एकाच जणाला पकडलं, मावळकर सरांना. त्यांच्या हातात आमचे फॉर्म दिले. त्यांना ज्यांना वाटायचे त्यांना वाटले. त्यांच्या सोबत राहा, त्यांचा प्रचार पण आम्ही करा. जर जिंकून आणू शकतो तर आम्ही पाडू पण शकतो. ही महिलांना त्यांना असं वाटलं कधी चंडिका बनेल महिला हे त्यांना माहिती नाही. नेमकं मागणी काय आहे? अन्याय झाला. अन्याय झाला. कोण आम्ही भरलेले आहे. आमच्यावर अन्याय तर आपण ही दृश्य पाहतोय छत्रपती संभाजी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.